नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. हा प्रवास आहे ऑनलाईन शिक्षणाच्या जगातल्या काही सर्वोत्तम वेबसाईट शोधण्याचा. चला तर मग सुरुवात करूया. हो, हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? इंटरनेटवर माहितीचा अक्षरशः महापूर आलाय आणि या महापुरातून खरंच उपयोगी, विश्वास ठेवण्यासारखी वेबसाईट शोधून काढणं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. पण थांबा, काळजी करू नका. आज आपण याच समस्येवर एक मस्त तोडगा पाहणार आहोत. हे बघा, आपल्यासमोर जे आहे ना, तो नुसता नकाशा नाहीये, तर तो माहितीच्या गोंधळातून बाहेर पडण्याचा एक राजमार्ग आहे. हा जणू काही एक खजिनाच आहे, जो आपल्याला थेट 32 सर्वोत्तम शैक्षणिक वेबसाईट्सपर्यंत घेऊन जाणार आहे. चला तर, आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. स्टेमच्या अद्भुत दुनियेतून. हो, म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स. इथे तर बरीच मोठी यादी आहे. विज्ञानासाठी सायन्स बडीज आहे, जिथे शाळेच्या प्रकल्पांसाठी हजारो कल्पना मिळतील. आणि गणित? अनेकांना भीती वाटते, पण खान अकॅडमी सारखी वेबसाईट आहे, जी अवघडात अवघड संकल्पना इतक्या सोप्या करून सांगते की विचारायलाच नको. थोडक्यात काय, तर प्रत्येक विषयासाठी इथे काहीतरी जबरदस्त आहेच. आता या PHET सिम्युलेशनबद्दल थोडं बोलायलाच हवं. ही गोष्ट खूपच भारी आहे. भौतिकशास्त्रासारखे विषय पुस्तकात वाचून कधीकधी कंटाळवाणे वाटू शकतात. पण इथे इथे आपण स्वतः व्हर्च्युअल प्रयोग करून संकल्पना समजावून घेऊ शकतो. यामुळे शिकण्यात एक वेगळीच मजा येते आणि सगळं अगदी पटकन लक्षात राहतं. चला, आता जरा वेगळ्या दुनियेत जाऊया. भाषा, इतिहास आणि सामाजिक अभ्यास, जिथे आपल्याला आपल्या जगाच्या आणि मानवाच्या कथा उलगडताना दिसतील. या क्षेत्रातही खूप काही आहे. समजा नवीन भाषा शिकायची आहे तर डुओलिंगो आहेच. इतिहासात डोकावून पाहायचं असेल तर हिस्टॉरिक न्यूजपेपर्स आपल्याला थेट जुन्या काळात घेऊन जातं. आणि हो, स्मिथसोनियन किंवा लायब्ररी ऑफ काँग्रेस हे तर ज्ञानाचं अस्सल भांडारच आहेत. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या यादीतल्या वेबसाईट्स केवळ माहिती देत नाहीत, तर त्या अत्यंत उच्च दर्जाच्या आणि विश्वासार्ह आहेत. आता बघा ना, लायब्ररी ऑफ काँग्रेस सारखे स्रोत म्हणजे ज्ञानाचा एक अथांग सागर आहे, जो सर्वांसाठी खुला आहे. तर आपल्या या ज्ञानयात्रेचा शेवटचा पण तितकाच सुंदर थांबा आहे कला आणि संगीताचा. इथे सर्जनशीलतेला आणि आपल्या आतल्या कलाकाराला वाव देणारी काही उत्तम ठिकाणं पाहूया. इथे गुगल आर्ट्स अँड कल्चर आहे, जे आपल्याला घरबसल्या जगभरातील कलादालनं आणि कलाकृतींची सफर घडवतं. आणि ज्यांना संगीत शिकायचंय त्यांच्यासाठी म्युझिक थिअरी सारखी वेबसाईट आहे, जी संगीताचे नियम अगदी सोप्या भाषेत शिकवते. म्हणजे कलेचा आस्वाद घेण्यापासून ते स्वतः काहीतरी निर्माण करण्यापर्यंत सगळं काही इथे शक्य आहे. आणि हे तर मला सगळ्यात जास्त आवडतं. विचार करा, गुगल आर्ट्स अँड कल्चरमुळे जगातलं कुठलंही प्रसिद्ध संग्रहालय किंवा कोणतीही महान कलाकृती आपण घर बसल्या पाहू शकतो, तेही अगदी जवळून. तंत्रज्ञानामुळे कला आणि संस्कृती सर्वांसाठी किती सहज उपलब्ध झालीये याचं उत्तम उदाहरण आहे. तर मग या सगळ्या वेबसाईट्स मिळून एक असं शक्तिशाली डिजिटल लर्निंग टूलकिट तयार होतं, जे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर आयुष्यभर काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी खूप उपयोगी आहे. तर मग या सगळ्याचा सार काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा निवडक माहितीमुळे आपला खूप वेळ वाचतो. दुसरं म्हणजे इथे फक्त सायन्स किंवा फक्त आर्ट्स असं नाही, तर सगळ्याच विषयांचा समावेश आहे, अगदी सर्वांगीण विकासासाठी. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यापैकी बऱ्याचशा वेबसाईट्स पूर्णपणे मोफत आहेत. म्हणजे बघा, जगातलं सर्वोत्तम ज्ञान आता आपल्या बोटांच्या एका क्लिकवर आहे. तर आता हा ज्ञानाचा नकाशा आपल्या हातात आहे. शिकण्याचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की या ज्ञानयात्रेची सुरुवात कुठून करायची.